नमस्कार मित्रांनो. पुण्या राजाची गतुराणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की मधू गुंजाला म्हणत असते, गुंजा माझा कबीर परत येईल ना ग. तर लगेच गुंजा म्हणते, अहो आई, माझ्या देवडोंगरोबा साहेबाचं नक्की रक्षण करेल, तुम्ही काहीही काळजी करू नका. तेवढ्यात लगेच बेल वाजते. तर लगेच मधू म्हणते, माझा कबीर आला की काय, आणि पळतच दरवाजा उघडते. तर दरवाजात मृण्मयी आलेली असते. मृण्मयी लगेच मधूला मिठी मारते आणि रडू लागते. तर लगेच मृण्मयीची आज्जू म्हणते, अगं मनू, तू धीर द्यायला आली आणि तू स्वतःच रडतेस का. त्यावर मधू म्हणते, बघ ना गाई, हे सर्व काय झालंय. तर लगेच काकू म्हणतात, अगं मधू, त्यांना आतमध्ये तर येऊ दे. मग लगेच सर्वजण आतमध्ये येऊन बसतात. तर त्यांच्याबरोबर मायाही आलेली असते. मग ती मधूला म्हणते, मग मधुताई, काही शोधाशोध चालू झाली की नाही. त्यावर लगेच मधू म्हणते, हो, सुबोध सर्वजण बाहेर शोधाशोध करायला गेलेले आहे. तर लगेच माया म्हणते, कबीर काय हरवला नाही, तो किडनॅप झालाय. त्यासाठी महत्त्वाच्या मोठमोठ्या लोकांना भेटावं लागेल. त्यावर लगेच काकू म्हणतात, हो, सुबोध त्याच्या पत्रकार ऑफिसमध्ये गेलाय, म्हणजे तिथल्या माणसांची मोठ्या लोकांशी ओळख असेलच ना. त्यावर मधू लगेच तिच्या आईला म्हणते, आई, हे बघ ना काय होऊन बसलंय, कसलं संकट आलंय. त्यावर लगेच मधूची आई म्हणते, अगं तू धीर सोडू नको, तू खंबीर राहायला पाहिजे. तर माया लगेच म्हणते, मधुताई, जसं कबीर कुठे कसा आहे हे रहस्य आहे ना, तसंच माझ्या मृण्मयीला कबीर काय बोलला त्यामुळे तिची अशी परिस्थिती झाली, हे सुद्धा रहस्यच आहे अजून. आणि त्यावेळेस माझ्या मनाची काय अवस्था झाली असेल हे कळलं असेल तुम्हाला आता. त्यावर लगेच आजी म्हणते, अगं ही वेळ काय, तू बोलतेस काय. तर लगेच माया म्हणते, अहो सासूबाई, मी पण आईच होते ना, माझी पण जखमच होती ना. त्यावर गुंजा लगेच म्हणते, अहो घरात प्रसंग काय, तुम्ही धीर द्यायला आलात ना इथे, आणि तुम्ही जखमावर मीठ चोळताय. त्यावर लगेच माया म्हणते, ए बाई, मी इथे धीर द्यायला आले नाही. मुळात म्हणजे माझ्याकडे एवढा धीरच नाही. आणि कसं आहे, देवानेच कबीरला शिक्षा दिली, त्याने मृण्मयीबरोबर असं वागला म्हणूनच. तर लगेच वहिनी म्हणतात, अहो मायाताई, काय बोलताय तुम्ही. जो बेपत्ता झालाय ना, तो तुमचा जावई आहे. तुमच्या जावयाबद्दल तुमच्या मनात थोडं तरी प्रेम आहे की नाही. मग लगेच मृण्मयी हात जोडून तिच्या मम्माची माफी मागते आणि म्हणते, मम्मा प्लीज गप्प बैस ना ग, आपण इथे कशाला आलोय. त्यावर माया म्हणते, मी काही इथे धीर वगैरे द्यायला नाही आले, मी फक्त तुझी काळजी घेण्यासाठी तुला सोबत आले. त्यावर लगेच मृण्मयीची आजी म्हणते, माया, मृण्मयीची काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहोत, तू जाऊ शकते. तर लगेच माया म्हणते, हो, ते दिसतंय ना मला, तुम्ही किती काळजी घेताय ते, परंतु मी मृण्मयीला सोडून कुठेही जाणार नाही. नाहीतर मला काय हौस आली या मिडल क्लास घरामध्ये पंख्याची गरम हवा घेण्याची. तर मग मृण्मयी लगेच मायाला म्हणते, प्लीज मम्मा, आता तरी गप्प बैस, आता एक शब्दही बोलू नको. तर माया लगेच गुंजाला म्हणते, काय गये मुली, तुला तर जीवावर उदार व्हायला खूपच आवडतं ना. मग कबीर किडनॅप होत होता तेव्हा का वाचवलं नाही त्याला. तर लगेच गुंजा म्हणते, मी साहेबाला माझा जीव धोक्यात घालून वाचवलं असतं, परंतु देवडोंगरोबाने तसं लिहिलं नव्हतं. आणि मी जर साहेबाला वाचवण्यासाठी माझा जीव दिला असता ना, तरी तुम्ही बोलले असता, ह्या मुलीने कशाला जीव दिलाय कबीरला वाचवण्यासाठी. तर माया म्हणते, किती चुरूचुरू बोलतेस ग तू. तर इकडे महिपत हा कबीरसाठी काहीतरी खायला घेऊन येतो आणि म्हणतो, चला पटकन कबीर साहेब, खाऊन घ्या, सगळी हवा निघून गेली असेल. रिपोर्ट बंद झाली तरी चालेल, परंतु हात चालायला पाहिजे. माफीनामा लिहायचा आहे ना तुम्हाला. त्यावर कबीर म्हणतो, नाही, तुम्ही काहीही केलं तरी मी माफीनामा लिहिणार नाही. त्यावर महिपत लगेच त्याच्या माणसाला करंटची वायर घेऊन यायला सांगतो. तर इकडे गुंजा देवापुढे प्रार्थना करत असते आणि तिच्या देवी आईला म्हणत असते, देवी आई, साहेबाला सुरक्षित ठेव, त्यांचं रक्षण कर. तर लगेच महिपत त्या गुंडाला करंटची वायर घेऊन यायला सांगतो. त्यावर लगेच कबीर म्हणतो, तुम्ही माझा जीव घेतला तरी चालेल, मला जीवाची अजिबात पर्वा नाहीये. तर लगेच महिपत कबीरच्या
तोंडात बोळा कुंपतो. तर इकडे गुंजा देवापुढे उभी असते. तर देवासमोरचा दिवा विजायला लागतो. तर गुंजा पटकन हात लावून तो विझण्याचा थांबवते. तर इकडे महिपत कबीरच्या तोंडात बोळा घालून त्याला त्या वायरने करंट देत असतो. तर इकडे गुंजा देवाला म्हणत असते, माझा साहेबा खूप अडचणीत आहे. माझं मन मला सांगतंय काहीतरी कर देवी आई तू. तर इकडे कविता मधूसाठी गोळ्या घेऊन येते. त्यावर मधू म्हणते, नाही मला नाही घ्यायच्या गोळ्या. तर मृण्मयी म्हणते, आत्तू तुला गोळ्या घ्यावंच लागेल. तर कविता म्हणते, काकू अगं तू असा धीर सोडू नको ना, भाऊजी येतील ना घरी. तेवढ्यात लगेच सर्वेश व सुबोध घरी येतात. तर लगेच मधू म्हणते, मग दादा काही तपास लागला की नाही कबीरचा. त्यावर सर्वेश म्हणतो, हो आम्ही कमिशनर साहेबांकडे गेलो होतो, परंतु त्यांनी सांगितले जोपर्यंत किडनॅपरचा फोन किंवा काही पत्ता लागत नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. तर लगेच माया म्हणते, हाच तर डाव आहे खूप मोठा. इकडून फोन येणार, मग लगेच सर्वेश पैसे भरणार. तर लगेच सर्वेश म्हणतो, माया तू इथेच आहे, मग तुझ्या तिजोरीचं रक्षण कोण करतंय तिकडे. त्यावर सुबोध म्हणतो, जाऊ द्या ना मामा. तर गुंजा लगेच सुबोधला म्हणते, सुबोध दादा मला त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. तिथे साहेबाला किडनॅप केले ना, तिथे मला नक्की काहीतरी आठवेल. तर लगेच माया म्हणते, वा जे आता ही हिलेगिरी पण करायला लागली की काय. त्यावर लगेच सर्वेश म्हणतो, माया ती तेवढं तरी करते, तुझ्यासारखी नाही येते. तर लगेच गुंजा म्हणते, चला सुबोध दादा आपण लगेच जाऊया. तर माया म्हणते, वा मस्त सेटरूप केलं आहे हा, लग्नासाठी पैसे जमवण्यासाठी. तर हे ऐकून सर्वांना खूप राग येतो. तर सर्वेश म्हणतो, माया तू काय बोलतेस. तर लगेच रेशीम म्हणते, मामी आम्ही ऐकून घेतोय म्हणून काहीही बोलू नका. सुबोध म्हणतो, तुम्हाला असं बोलताना काहीच वाटत नाही का हो. लगेच सर्वेश मायाला म्हणतो, माया आता एक शब्द जरी बोलली ना, या घरातून हाकलून देईल मी तुला. आम्ही ऐकतोय म्हणून त्याचा तू फायदा घेतेस की काय. तेवढ्यात सुबोधला लगेच फोन येतो. तर सुबोध म्हणतो, कोण बोलतंय. तर तिकडून तो गुंड म्हणतो, मी महिपत बोलतोय, तुमचा कबीर साहेब आमच्या ताब्यात आहे. तर लगेच सुबोध म्हणतो, मामा त्या किडनॅपरचा फोन आलाय. तर लगेच सर्वेश म्हणतो, हॅलो मी सर्वेश बोलतोय, कुठे कबीर. तर लगेच महिपत म्हणतो, हे बघा तुमचे कबीर साहेब आमच्या ताब्यात आहे. जशी तुम्हाला त्यांना भेटण्याची घाई झाली ना, परंतु त्यांना नाही दिसत तशी घाई. खूपच प्रामाणिक आहेत ते. मग लगेच सर्वजण कबीरची काळजी करू लागतात. कबीर तू कसा आहे, तू बरा आहेस ना. तर मधू म्हणते, कबीर तू काही बोलत का नाही. गुंजा म्हणते, साहेबा बोला ना. तर लगेच महिपत म्हणतो, ए फिल्मीगिरी, तुमचा फॅमिली ड्रामा बाद झाला. मी फोन कशासाठी केलाय ते महत्त्वाचं बोलूया का करू बंद. त्यावर लगेच माया म्हणते, हे बघा एकदा सांगा तुम्हाला किती पैसे हवेत आणि कुठे हवेत. तुम्हाला पैसे पोचून जातील, आमच्याकडे कबीरला पाठवा. त्यावर लगेच महिपत म्हणतो, ओ मॅडम आम्ही ही किडनॅपिंग पैशासाठी नाही केली, डोंगरवाडीचं आर्टिकल मागे घेण्यासाठी केली. ते आर्टिकल खोटं आहे असं लिहून द्यायला सांगा तुमच्या कबीर साहेबांना. तर लगेच मधू म्हणते, कबीर बोल ना तू काहीतरी, तू का बोलत नाही. तर महिपत म्हणतो, अरे कबीर साहेबांच्या तोंडातला बोळा काढा, मग त्यांना त्यांच्या आईबरोबर बोलता येईल. तर कबीर लगेच म्हणतो, आई. तर मधू म्हणते, कबीर तू ठीक आहेस ना. मधू म्हणते, कबीर त्यांचं ऐक ना, ते काय म्हणतायत ते. त्यावर लगेच कबीर म्हणतो, नाही आई, काही झालं तरी मी आर्टिकल मागे घेणार नाही. आता माझा माफीनामा नाही, कबुलीनामा लिहिला जाईल. तर लगेच मधू म्हणते, अरे तुला कळत कसं नाही, तू त्यांच्याबरोबर असं वागतोय. लगेच महिपत म्हणतो, बघा ना तुमचा कबीर कसा वागतोय. त्याला आम्ही समजावून सांगतोय परंतु तो ऐकतच नाही. प्रामाणिकपणा खूपच भरलाय त्याच्या अंगात. तुम्ही त्याला समजावून सांगा. येत्या 24 तासात जर त्याने आर्टिकल मागे घेतलं नाही तर त्याची बॉडी घेऊन जायला तयार राहा, अशी धमकी महिपत कबीरच्या घरच्यांना देतो. तर हे ऐकताच मधू व कबीरच्या सर्व घरच्यांना खूप मोठा धक्काच बसतो.
आणि लगेच महिपत फोन बंद करतो. तर हे ऐकून सर्वांना आता खूप मोठा धक्का बसलेला असेल. आता तो गुंड कबीरला मारणार तर नाही ना, म्हणून सर्वजण खूप घाबरून गेलेले असतात. तर मित्रांनो, पुढील भागात आपल्याला बघायला मिळेल की कबीरला तिथे एक चाकू सापडतो. तर कबीर लगेच तो चाकू घेऊन ती हातातील दोरी सोडण्याचा प्रयत्न करत असतो. तर इकडे मृण्मयी गुंजाच्या रूममध्ये येते आणि गुंजाला म्हणते, गुंजा खरंच सॉरी, मी तुझ्यावर आणि कबीरवरती संशय घेतला, मला माफ कर. त्यावर गुंजा म्हणते, अहो मृण्मयीताई, तुमचं आणि साहेबाचं लग्न होणार आहे, त्यामुळे तुम्ही कसलंही टेन्शन घेऊ नका, यात काहीही विघ्न येणार नाही. मग लगेच मृण्मयी म्हणते, पण गुंजा तू मला माफ केलेस ना? तर गुंजा म्हणते, हो मी तुम्हाला माफ केलंय. मग लगेच मृण्मयी तिथून निघून जाते. तर गुंजा ही खूप रडत असते. तर मित्रांनो, अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.